नाशिकमध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल. नगरसेविका भारती ताजनपुरे आक्रमक. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी या संदर्भात महापालिकेला निवेदन देत संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये विघ्नराज एन्व्हायरमेंटल लिमिटेड या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चेडी पंपिंग परिसरात खोदकामादरम्यान वारंवार हाय व्होल्टेज लाईन कट होत असल्याने संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही, एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांच्या खोदकामामुळे अपघातांचा धोका वाढला असून 29 मार्च रोजी एका ट्रकचा अपघात झाल्याची घटनाही समोर आली आहे. याशिवाय SPS कामादरम्यान सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फक्त 50 ते 70 मीटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्यावरही या ब्लास्टिंगचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार लाईन कट होऊन नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर ब्लास्टिंगमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने तात्काळ लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, ही आमची ठाम मागणी आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे. आमच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये विश्वराज कंपनी या नागपूरच्या एजन्सीमार्फत मलनीत सरांचं काम गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे. परंतु हे काम करीत असताना ठेकेदारांनी कुठलीही काळजी घेतलेली नाही. तेथे ही नागरी वसाहत खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझं स्वतःचं घर पण तेथे आहे आणि इथं त्यांनी काम करत असताना पाण्याची पाईपलाईन पाहिली नाही, लाईटच्या लाईन केबल बघितल्या नाही, गॅसची लाईन बघितली नाही. दनादन खोदकाम चालू आहे आणि ते कसं तरी एडवाकड बुजवत आहे. त्याच्यातून नागरिकांना होणारा रोजचा त्रास हा 2 दिवसापूर्वी खूप असह्य झाला. 1 महिन्यापासून लाईटच्या केबल बस्ट झाल्यामुळे लाईटचं हे लोड शेडिंग कमी जास्त पॉवर होत होता आणि ह्या कमी जास्त पॉवर झाल्यामुळे आमच्या इथल्या 25 ते 30 नागरिकांच्या जवळजवळ TV जळाल्या, फ्रीज जळाले, कोणाचे AC जळाले. एक आमचा गरीब बिचारा सर्व्हिस स्टेशन आहे, त्याचे मशीन जळाले सर्व्हिस स्टेशनचे. आणि हे होत असताना 29 तारखेला रात्री 9 वाजता ज्या लाईट गेल्या, तर त्या काल रात्री 2 वाजता आम्ही स्वतः काम केलं, स्वतः केबल आणली आणि JCB आणला, तेव्हा पूर्वपदावर आले. आणि ह्या 2 दिवसात इतका त्रास झाला का पिण्यासाठी तर नाही पाणी नाही, आंघोळीला कोणाला पाणी नाही, वॉशरूमला जायला पाणी नाही. छोटे छोटे लहान मुलं आहे प्रत्येकाच्या घरात, वडीलधारी माणसं आहे, आजारी माणसं आहे. बाहेर एवढा उन्हाळा चालू आहे, उष्माघाताने जर एखाद्याचा बळी गेला असता तर यांनी काय दिलं असतं. आणि फोन केले, आधी जयपासून सुरुवात केली मी, परंतु जागेवर कोणीही 2 दिवसात कोणी फिरकलं नाही. रात्री 10:30 वाजता धारणकर साहेबांना फोन केला, त्यांनी उडवाउडी टोलाटोली केली. त्याच्यानंतर कमिशनर मॅडमला मी फोन केला, तर त्याही म्हणे तुमच्या त्या MSCB वाल्यांनी त्यांना लाईन दाखवली नसेल. परंतु MSCB वाल्यांची बिचाऱ्यांची काही याच्यात दोष नाही. त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्यच केलेलं आहे आणि त्यांनी लाईन उभ्या राहून दाखवल्या, तरी पण या लोकांनी बस्ट केलेलं आहे. आणि त्या लाईनमध्ये बस ज्या झालेल्या आहे त्याच्यात फक्त त्यांनी 1-2दा किट भरलं. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याच्यावरून वाहतुकीची ये-जा होते तेव्हा त्या लाईन आणखी दबल्या जातात आणि त्या दबल्यामुळं हा वीज पुरवठा सगळ्या पंपिंग परिसरात खंडित झालेला आहे. आणि तो खंडित झाल्यामुळं खूप इतका त्रास झाला 2 दिवस. आणि त्याचंच मी आज महापौरांना लक्षवेधी म्हणून पत्र दिलं होतं, परंतु मॅडमने ते वाचलं का नाही वाचलं माहीत नाही मला. त्यांना वाटलं असेल मला बजेटवर काय बोलायचं आहे, पण आता बजेटचा विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. बजेटमध्ये ते जे देतील शेवटी सत्ता आहे त्यांची, ते यांना त्यांचा आपण हात धरून लिहू शकत नाही. माझी मागणी एवढीच आहे का हे ज्या कंपनीमार्फत काम चालू आहे यांच्यावर महापालिकेने कारवाई करावी. आमचे नागरिक बी महापालिकेवर पण गुन्हा दाखल करणारे आणि MSCB पण दाखल करणारे आणि त्याचबरोबर कंपनीवर पण दाखल करणारे. कारण कंपनीकडून महापालिकेच्या आपल्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करून घेणं गरजेचं आहे, परंतु ते कुठेही होत नाही. जवळ चेडी बंधारा आहे तिथं, आणि चेडी बंधाराची तर पंपिंग करताना हे लोक ब्लास्ट करू राहिले. आणि ब्लास्ट करताना जर चेडी बंधारा, आज आमचे तात्या असतील माझे मिस्टर,
ते 92 ते 97 होते आणि मी 97 ते 2000 पर्यंत त्यात आमच्या 10 वर्षाच्या काळात हा चेडी बंधारा झालेला आहे. आणि आम्ही प्रत्येक महासभेत व्यवस्थित त्याचं नियोजन करून त्या बंधाऱ्याचं स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.